गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी सुरुवातीला मित्रांनो एक छोटीशी विनंती. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात यूएस मार्केट. शुक्रवारी यूएस मार्केट जे आहे तर ते एकदम हायर क्लोज झालेलं होतं. नो डाऊट तिथे एकदम चांगल्यापैकी बुलिशनेस होता, परंतु आता जर तिथले यूएस फ्युचर्स पाहिले तर ते स्लाइटली थोडेसे फ्लॅट आहेत असं आपण म्हणू शकतो. एकंदर जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ऑलमोस्ट सगळेच निगेटिव्हमध्ये आहेत जपान सोडून. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर ती इंडिकेट करते आहे की साधारण एक 20-30 पॉईंट मार्केट इकडे तिकडे ओपन होऊ शकतं, मोस्टली विथ पॉझिटिव्ह बायस. आता जर आपण शुक्रवारचा FIs आणि DIsचा डेटा पाहिला तर FIsनं बाईंग केलं आहे, ह्यूज बाईंग ऑलमोस्ट 5,500 कोटींच्या आसपास आणि 3,500 कोटींच्या आसपास डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं सेलिंग केलं आहे. म्हणजे त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायला आता थोडं सुरुवात केली आहे, की जे एक्सपेक्टेड आहे. कारण साहजिकच आहे की आपण पाहिलं आहे की ऑलमोस्ट जेव्हापासनं फॉरेन इन्स्टिट्यूशन सेल करत आहेत लास्ट 3-4 महिन्यांपासून सलग डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स बाय करत आहेत रोज ऑलमोस्ट 2-3 हजार कोटींच्या आसपास. त्यामुळे एवढं प्रॉफिट बुकिंग फार जनरल आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की मार्केट युफोरिक स्टेजमध्ये आहे. ही गोष्ट इन्व्हेस्टर्सनं लक्षात ठेवायला हवी, कारण ट्रेडर मार्केटच्या फ्लोसोबत ट्रेड करत राहतो, त्यामुळे त्याला काही जास्त प्रॉब्लेम येत नाही, हे लक्षात घ्या. आता पहा, जसं की रोज IPOs येत आहेत मार्केटमध्ये, रोज 1-2 कंपन्यांचे IPOs येतात. हे कधी घडत असतं? जेव्हा बुल मार्केट एकदम हायर स्टेजला असतं ना, तेव्हाच हे घडत असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सध्या जर कुठलाही ट्रेड करायचा असेल किंवा मग अजून काही समजा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती डिफेन्सिव्ह स्टॉकमध्येच करायला हवी, जेणेकरून प्रॉब्लेम फार कमी येतो तिथे. जसं की IT, त्यानंतर FMCG आणि फार्मा, ह्या सेक्टर्समध्ये तुम्ही चांगल्यापैकी स्टॉक्स शोधू शकता. आता आज काही गुड न्यूज आहेत, काही बॅड न्यूज आहेत, त्यामुळे मार्केट त्याच्यावर कसं रिॲक्ट करेल ते आत्ताच सांगता येणं थोडंसं कठीण आहे, कारण कुठली गोष्ट कशाला ओव्हरकम करेल ते माहीत नाही. आता गुड न्यूज अशी आहे की MSCI इंडेक्सचं रिबॅलन्सिंग झाल्यामुळे $5 बिलियन जो इन्फ्लो आहे तर तो मार्केटमध्ये येणार आहे. $5 बिलियन म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशन $5 बिलियन बाईंग करणार आहेत. परंतु त्यातलं मोस्टली जे बाईंग आहे तर ते HDFC बँकमध्ये होणार आहे असं म्हणतात. परंतु ते बाईंग आता कधी कसं सुरू करतायत, हळूहळू करणार आहेत की ते एकदम करणार आहेत, त्याच्याबद्दल कुठली आयडिया अजून तरी क्लिअरली नाही आहे. परंतु ही गोष्ट फार पॉझिटिव्ह आहे, कारण $5 बिलियन म्हणजे भरपूर मोठी अमाऊंट झाली. आता जर आपण बॅड न्यूज जर पाहिली तर इंडियन GDP डेटा आला, तो एक्सपेक्टेशनपेक्षा फार कमी आलेला आहे. म्हणजे लास्ट टाईम तो 8.1 काहीतरी आला होता, आता तो 6.7 आला आहे आणि म्हणजे याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे आणि एक्सपेक्टेशनपेक्षाही तो फार कमी आला आहे. त्यामुळे याचा फटका मे बी बसू शकतो. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर मार्केट बुलिशच आहे. परंतु आजच्या पुरतं जर आपण पाहिलं तर या गोष्टी मार्केटवरती इम्पॅक्ट करू शकतात. मे बी मार्केट थोडं साईडवेज होऊ शकतं किंवा थोडंसं पुलबॅक घेऊ शकतं, की जे हॅपन आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर रिलायन्सचा जो GDR आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो ट्रेड करतो तर तो ऑलमोस्ट 4.5 ते 5% डाऊन आहे. त्याच्यामागे हेच रिझन आहे की जे इंडियन GDPमध्ये रिलायन्स सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो आणि जर GDPमध्ये एवढा मोठा डेंट जर बसत असेल तर मग त्याचं आपण काय म्हणतो निगेटिव्ह इम्पॅक्ट रिलायन्सवरती पडणं सुद्धा स्वाभाविक आहे. आता जर स्टॉक स्पेसिफिक अजून काही सांगायचं झालं तर ऑटो सेक्टर्सचे आकडे आलेले आहेत आणि सगळ्यांचे सेल्सचे आकडे डाऊन आलेत. फक्त TVSचे जे सेल्सचे आकडे आहेत तर ते एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेत. त्यामुळे आज ऑटो सेक्टर आपण काय म्हणतो की अंडर परफॉर्म करण्याची शक्यता आहे आणि मग ते निफ्टीला ड्रॅग करू शकतं. आता बाकीचं जर पाहिलं तर आपण बजाज फायनान्सवरती लक्ष ठेवायला हवं, कारण बजाज फायनान्स हा एक IPO घेऊन येतोय बजाज हाऊसिंग फायनान्सचा, त्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट
हा बजाज फायनान्सवरती सुद्धा नक्कीच राहील. आणि बजाज फायनान्समध्ये ऑलरेडी करेक्शन झालेलं आहे, त्यामुळे एक छोटीशी रॅली त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहेच आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी ट्रेड देखील करू शकता. त्यानंतर टाटा टेक्नॉलॉजीज जो आहे तर तो पुन्हा एकदा आपल्याला एक ब्रेकआउट दिल्यानंतर सपोर्ट घेताना दिसतोय आणि त्यानंतर जर त्याने एकदा पॉझिटिव्हनेस दाखवला की एक चांगल्यापैकी रॅली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. आता बाकीच्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर फार काही नाही आहे, परंतु आज US मार्केट क्लोज असल्यामुळे तिथेही काही फार जास्त काही घडणार नाही आहे. तर मग बघूयात की आज दिवसभरामध्ये प्राइस ॲक्शन कसं बनतंय ते. म्हणजे जर तुम्हाला काही ट्रेड करायचं असेल या आठवड्यासाठी तर हायर साईडला रेंज जी आहे तर ती 25,600 ते 700च्या दरम्यान मार्केट क्लोज होऊ शकतं आणि डाऊन साईडला 25,000, कारण डाऊन साईड फार नाही आहे हे लक्षात घ्या. 25,000ला फार जास्ती ओपन इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर 24,800ला आहे, 24,650 आणि 24,500ला. म्हणजे खाली सपोर्ट्स खूप आहेत आणि वरती मार्केट ऑलरेडी अनचार्टेड टेरिटरीमध्ये आहे, त्यामुळे तिथे स्काय इज द लिमिट. मार्केट कुठेही जाऊ शकतं, परंतु एवढे वरती जात नसतं अचानक. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केट आपण काय म्हणतो की थोडं कन्सॉलिडेट करणं गरजेचं आहे. तर मग प्राइस ॲक्शन पाहून व्यवस्थित ट्रेड करायला हरकत नाही. आणि गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं, काही दिवस म्हणण्यापेक्षा काही महिन्यांपासून, तर निफ्टी जरी ऑल टाईम हायला असलं तरी बँक निफ्टी फार अंडर परफॉर्म ऑलरेडी केलेला आहे. त्यामुळे जर आता हा शेवटचा जो लेग आहे की ज्याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये जे रेट कट्स होणार आहेत आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जी काही एक रॅली येणार आहे तर त्याच्यामध्ये बँकिंग स्टॉकनं कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेचं आहे. तरच निफ्टी जी आहे ती 26,000पर्यंत पोहोचवली जाऊ शकते. तर मग पाहूयात हे काय घडू शकतं ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.